आदिवासी विकास विभागात तुकाराम मुंढे यांची तातडीने नियुक्ती करा, बिरसा ब्रिगेडची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. आदिवासी विभागातील भ्रष्टाचार, अनियमिततेवर मुंढेच हवे, बिरसा ब्रिगेडचा ठाम आवाज. शैक्षणिक नुकसान, बेरोजगारी आणि प्रशासनाचा गोंधळ, आदिवासींसाठी तातडीची सुधारणा गरजेची. महागाव शाळेला मंजुरी मिळूनही सुरू नाही, आदिवासी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात. मुलींच्या आश्रमशाळांतील अत्याचाराच्या घटनांवर कारवाईचा अभाव, बिरसा ब्रिगेड संतप्त. कागदावरचा विकास आणि वास्तवात अधोगती, आदिवासी विभागातील प्रशासकीय अपयशावर बिरसा ब्रिगेडचा हल्लाबोल. निधी दरवर्षी अखर्चित, योजनांची अंमलबजावणी ठप्प, विभागाच्या निष्क्रियतेवर टीका. मुंढे यांच्या नेतृत्वाखाली पारदर्शक व शिस्तबद्ध प्रशासन घडेल, बिरसा ब्रिगेडचा विश्वास. सोशल ऑडिटची मागणी, गैरप्रकार उघडकीस येणार, बिरसा ब्रिगेडचा दावा. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा इशारा, फडणवीस सरकार समोर बिरसा ब्रिगेडचा ठाम पवित्रा. पांडुरंग व्यवहारे, नाना बेले, मारुती भस्मे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाची राज्यव्यापी मागणी. आदिवासी विकास विभागात तुकाराम मुंढे यांची तातडीने नियुक्ती करा, बिरसा ब्रिगेडची मागणी. राज्यातील आदिवासी समाजाच्या सर्वांगीण, शाश्वत आणि परिणामकारक विकासासाठी आदिवासी विकास विभागात तातडीने प्रशासकीय सुधारणा करण्याची आवश्यकता असून त्यासाठी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे माननीय तुकाराम मुंढे यांचे आयुक्त आदिवासी विकास विभागात तातडीने नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी बिरसा ब्रिगेडच्या तळागाळात कार्यरत आदिवासी सामाजिक संघटनेने केली आहे. बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की गाव, वस्ती, पाडा आणि पातळीवर संघटनेचे व्यापक जाळे असून आदिवासी समाजाशी थेट संपर्कातून विभागाच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. शैक्षणिक वर्ष अर्ध्यावर येऊनही पात्र विद्यार्थ्यांना वसतिगृह प्रवेश मिळत नाही. अनेक कल्याणकारी योजना प्रत्यक्ष अंमलबजावणीऐवजी केवळ कागदोपत्री मर्यादित आहेत. तसेच आदिवासी युवकांसाठी रोजगार निर्मितीबाबत ठोस व कालबद्ध धोरणाचा अभाव दिसून येतोय. संघटनेनुसार आदिवासी विकास विभागातील निधी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर अखर्चित राहतो. यामागे योजनांची वेळेत व प्रभावी अंमलबजावणी न होणे हे प्रमुख कारण आहे. आश्रमशाळा व वसतिगृहांतील प्रशासकीय कारभार पारदर्शक नसून काही ठिकाणी शिस्तभंग व जबाबदारी झटकण्याची मानसिकता प्रकर्षाने जाणवते. याशिवाय बिरसा ब्रिगेडच्या आंदोलनात्मक निवेदनाची दखल घेऊन महागाव येथे इयत्ता 1 ते 7वीच्या शाळेत प्रशासकीय मान्यता मिळूनही ती अद्याप सुरू न झाल्याने स्थानिक आदिवासी समाजाचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मुलींच्या आश्रमशाळा व वसतिगृहांमधील लैंगिक अत्याचार व पिळवणुकीच्या घटनांवर ठोस कारवाई न झाल्याने दोषींना अप्रत्यक्ष प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. तर या सर्व बाबींचे सोशल ऑडिट झाल्यास मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडकीस येतील, असा विश्वास संघटनेने व्यक्त केलाय. प्रशासनात शिस्त, पारदर्शकता व वेळेबद्ध निर्णय क्षमता आणण्यासाठी माननीय तुकाराम मुंढे यांच्या आदिवासी विकास विभागात नियुक्ती झाल्यास विभागात सकारात्मक व मूलभूत बदल घडतील, असे बिरसा ब्रिगेडचे मत आहे. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही संघटनेने दिलेल्या निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र संघटक पांडुरंग व्यवहारे, विदर्भ सचिव नाना बेले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष मारुती भस्मे, जिल्हा उपाध्यक्ष परसराम डावरे, तालुका अध्यक्ष गजानन उघडे, सुरेश धनवे, अक्षय व्यवहारे, सखाराम इंगळे आदींच्या सह्या आहेत. आपले हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही, न्यायासाठी सत्ताशाही, भ्रष्टाचार उघड करणार सत्ताशाही, लोकांच्या कल्याणासाठी सत्ताशाही, लोकजागृतीचे माध्यम सत्ताशाही, लोकशाही टिकविण्यासाठी लढाई म्हणजे सत्ताशाही, शासन प्रशासनाला कर्तव्याची जाणीव करून देणार सत्ताशाही. चालू घडामोडीचे अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाहीच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा.